नमस्कार. आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीने मस्त झणझणीत असा चिकन मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. दिसायला बघा किती अप्रतिम दिसतो आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळद आणि मीठ हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे चिकन आपण साईडला ठेवून देऊ. 15 ते 20 मिनिटांनंतर आता आपण चिकन सगळ्यात आधी शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर इथे मी अर्धा किलो चिकनसाठी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. तर सगळ्यात आधी असं चिकन सूप बनवलं घरामध्ये वयस्कर माणसं असो किंवा मग लहान मुलं असतील तर त्यांना आपण हे सूप प्यायला देऊ शकतो. अतिशय टेस्टी असं हे सूप तयार होतं, त्याचबरोबर हेल्दीसुद्धा असतं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट. आलं लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची. पाणी न टाकता आणि 1 मिनिटभर व्यवस्थित असं आलं लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर हळद आणि मीठ लावून घेतलेलं चिकन यामध्ये घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. चिकन परतून झालं की यावर एक खोलगट प्लेट ठेवायची. यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यामुळे चिकनला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि चिकनला देखील अतिशय छान टेस्ट येते. 2 ते 3 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये अजिबात पाणी न घालता चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर आता गरम पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. चिकन शिजताना गरम पाण्याचाच वापर करावा म्हणजे टेस्ट याची बॅलन्स राहते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, झाकण लावायचं आणि फक्त 2 शिट्ट्या काढायच्या. आता आपलं चिकन शिजतं आहे तोपर्यंत आपण वाटण बनवू. तर इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालायचं. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत. तर अर्धा किलो चिकनच्या वाटण्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तर कांदा आपण चांगला लालसर होईपर्यंत या ठिकाणी परतून घेतला. आता यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुरुवातीला अशी वाटणामध्ये घातली तर आपली जी ग्रेव्ही आहे तिला छान अशी टेस्ट येते. आता ते सगळं काढून घेतलं. त्यानंतर 1 चमचा तेल घालायचा, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि या खोबऱ्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचं. खोबऱ्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये 1 मोठा चमचा अख्खे धणे घालायचे. धणे पावडर घातल्यापेक्षा असे अख्खे धणे जर आपण वाटणामध्ये घातले तर त्याला छान चव येते. सगळं साहित्य एकत्र करून वाटण करून घ्यायचं. त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. चिकन शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तर मीडियम फ्लेमवर इथे मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. 2 शिट्ट्यांमध्ये आपलं चिकन अगदी सॉफ्ट असं शिजलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता आपण भाजीला फोडणी देऊ. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. कांदा टोमॅटो आपण असा चिकन मसाल्याच्या फोडणीमध्ये घातला तर आपल्या चिकन मसाल्याला छान अशी टेस्ट येते, त्यामुळे अवश्य वापरावा. त्यानंतर तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण परतून घेऊयात. तर वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. 2 ते 3 चमचे आपला घरगुती साठवणीतला मसाला घालायचा. 1 मोठा चमचा चिकन मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आपल्या साठवणीच्या मसाल्यामध्ये गरम मसाल्यांचा वापर केलेला असतो, त्यामुळे वेगळा गरम मसाला यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही. मसाले आपण तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले. त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला हा मसाला आहे तो अगदी छान असा शिजला जातो. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची
आणि कोथिंबीरसुद्धा मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। आता यावर झाकण ठेवायचं, 3 ते 4 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला मसाला अगदी मस्त असा शिजला जाईल। 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी मसाला बघू शकता, मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि याचा रंग तर आहा, तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन घालू। तर या चिकनमध्ये जे सूप होतं ते या ठिकाणी मी काही काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं सूप यामध्ये ॲड केलेलं आहे। घरात जर लहान मुलं किंवा मग वयोवृद्ध माणसं असतील किंवा मग आजारी व्यक्ती असतील, त्यांना तुम्ही हे चिकन सूप देऊ शकता। अतिशय हेल्दी आणि टेस्टी असं हे सूप तयार होतं। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पातळ रस्सा बनवायचा नाही आहे, अशी थोडीशी घट्टसर ग्रेव्ही ठेवायची, कारण आपण चिकन मसाला बनवतो आहे। त्यामुळे यामध्ये मी वेगळं असं पाणी घातलेलं नाही आहे। 5 ते 6 मिनिटं आपण ही भाजी छान शिजवून घेतली, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम आपली ही चिकन मसाला तयार झालेला आहे। याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अप्रतिम आलेला आहे। अगदी झटपट तयार होणारा हा गावरान पद्धतीचा चिकन मसाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय